सोलापूर जिल्हा सेतू समितीच्या वतीनं जिल्ह्यातील विविध गावात आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी जाहिरात काढली होती। 330 केंद्रासाठीचा पात्र अपात्र लोकांची यादी ही मंजूर करण्यात आलेली आहे। मात्र यावर अनेक आक्षेप आणि तक्रारी नोंदवल्या आहेत। कारण ज्यांना या अपात्र केले, ज्यांना पात्र करण्यात आलेल्या अपात्र झालेल्या लोकांची फार मोठ्या प्रमाणात माझ्याकडे तक्रार आलं। त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये ज्यांना नियुक्त केलं होतं पात्र अपात्र करण्यास ज्या अधिकाऱ्यांचं, त्या अधिकाऱ्यांनी काही नियम आपल्या मनमानी असं वापरून आणि काही लोकांना आपल्या स्थानिक लोकांना न देता बाहेरच्या लोकांना दिलं, असं लोकांच्या माझ्या इथं नागरिकांची तक्रार माझ्या मतदारसंघातले होतं। त्यामुळे मी त्याच्या संदर्भात तक्रार केलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांनीही तक्रार दिलं होतं। मुख्यमंत्री व तसेच महसूल मंत्री आणि पालकमंत्र्याकडेही ह्याचं मी तक्रार नोंदवलेलं आहे। मला असं वाटतं की आता सध्याला पुढच्या महिन्यात अधिवेशन आहे, अधिवेशनमध्येही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ज्यांना कोणी पात्र करण्यात आलेलं आहे त्यांनी पूर्वी व्यवसाय केलेल्या माणसाला पुन्हा एकदा ते दिलेले आहेत किंवा त्याचा व्यवसाय बघून पुन्हा नवीन माणूस व्यवसायच करायचा नाही का, किंवा कुठलं त्यांना सेतू मिळू नये का, किंवा आपल्या या मतदारसंघातल्या लोकांना डावलून बाहेरच्या लोकांना देणं। अनेक ठिकाणी असं झालेलं आहे, आपल्या त्या गावच्या लोकांना सोडायचं, बाहेरच्या लोकांना आणून त्या सेतू मंजूर करून द्यायचा। आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं ज्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला त्या पत्राचं उत्तर दिलेलं आहे आणि तरी मला ते समाधान वाटलं नाही। त्यामुळे मी आता येणाऱ्या विधानसभेमध्ये पुढच्या महिन्यात मी त्याच्याबद्दल प्रश्न व उपप्रश्न विचारून त्याच्याबद्दल सरकारमध्ये हा प्रश्न मांडणार आहे। Like, subscribe, click on the bell.